राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळालंय। शरद पवार यांना निवडणूक आयोगानं दिलेला हा मोठा धक्का आहे। यावरून आता मनसेने अजित पवार यांना टोला लगावलाय। अजित पवार यांचे जुने व्हिडिओ ट्विट करत मनसेने अजित पवार यांना डिवचलंय। बघूयात या संदर्भातला रिपोर्ट। अरे ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला, ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला, त्यांचाच पक्ष काढून घेतला, त्यांचं चिन्ह काढून घेतलं। अरे मग त्यांच्या धमक होती तर काढा ना पक्ष, कुणी अडवलं होतं? अजित पवार यांचाच एक जुना व्हिडिओ ट्विट करत मनसेने त्यांना डिवचलंय। ज्या पक्षाची स्थापना शरद पवार यांनी केली तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह निवडणूक आयोगानं अजित पवार यांना बहाल केलंय। निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना बहाल केल्यानंतर धमक असेल तर नवा पक्ष काढा असा टोला अजितदादांनी लगावला होता। त्याची आठवण मनसेने अजितदादांना करून दिली आहे। अरे ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला, ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला, जो पक्ष त्या शिवाजी पार्कला काढलेला महाराष्ट्राच्या सर्वदूर पर्यंत पोहोचवला, त्यांचाच पक्ष काढून घेतला, त्यांचं चिन्ह काढून घेतलं। हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं तरी जनतेला पटलंय का, याचाही विचार झाला पाहिजे। अरे मग त्यांच्या धमक होती तर काढा ना पक्ष, कुणी अडवलं होतं? मनसेने राज ठाकरे यांचं एक जुनं भाषण ट्विट केलं। त्यात आपण दगाफटका करून नाही तर बाळासाहेबांना सांगून भेटून बाहेर पडलो असं राज ठाकरे सांगताय। हे सगळे जण गेले, हे एका पक्षात गेले आणि सत्तेत गेले। या तुमच्या राज ठाकरेने स्वर्गीय माननीय बाळासाहेबांना भेटून त्यांना सांगून मी बाहेर पडलेलो आहे। त्याच्यामुळे मी दगाफटका करून, गद्दारी करून, पाठीत खंजीर खुपसून असं नाही बाहेर पडलो आणि बाहेर पडून दुसऱ्या कुठच्याही पक्षात नाही गेलो। तुमच्या विश्वासावरती पक्ष उभा केला। मनसेने राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यातल्या बंडातला फरक सांगितलाय आणि ट्विट करत म्हटलंय की बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं हे सोपं आहे, पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभं करणं, चिन्ह मिळवणं, यासाठी राज ठाकरे यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिम्मत लागते। असो त्यांचं राजकारण, त्यांना लखलाभ। अजितदादांनी आपल्याच काकांच्या विरोधात बंड केलं खरं, पण त्यांनी राज ठाकरे यांच्यासारखा वेगळा पक्ष न काढता काकांनीच स्थापन केलेल्या पक्षावर दावा ठोकला। एकनाथ शिंदे यांनी जे केलं अगदी तसंच अजितदादांनीही केलं। शिंदेंच्या मागे महाशक्तीचा हात असल्याचा आरोप झाला होता। आताही या निर्णयामागे अदृश्य हात आहे असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केलाय। अदृश्य शक्ती त्यांचं हे यश आहे, कारण ज्या माणसांनी पक्ष स्थापन केला त्याच्याकडून पक्ष काढून घेणं हे पहिल्यांदाच देशाच्या इतिहासात झालं असेल। पण मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण काही अपेक्षित होतं। त्याच्यामुळे मराठी माणसाच्या विरोधात, महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने अदृश्य शक्ती जे निर्णय घेत असते त्याचं आणखीन एक उदाहरण। त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही। या निकालानंतर 2019 मध्ये लोकशाहीचा मुर्दा पाडणाऱ्यांना लोकशाही काय असते हे समजलं असेल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तर मोदी शहा लोकशाहीचा खून करताय असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। बहुमताला महत्त्व आहेच आणि केवळ बहुमताच्या आधारावर झालेला नाहीये, सगळ्या गोष्टींचा विचार झालेला आहे। आणि तुम्ही जे 2019चं विचारताय, मला असं वाटतं की 2019 मध्ये लोकशाहीचा मुर्दा ज्यांनी पाडला होता, आज लोकशाही काय असते हे त्यांना समजलेलं आहे। आज जे ओरडतायत लोकशाहीच्या बद्दल, त्यांनी खरं या ठिकाणी लोकशाहीचा मुर्दा पाडला होता आणि तो मुर्दा पाडल्यानंतर लोकशाहीने त्यांना त्यांची जागा दाखवली। मग आता काय केलंय? निवडणूक आयोगाच्या हातामध्ये
एक ते निवडणूक आयोगाच्या गळ्यामध्ये मोदी शहांचा पट्टा आहे गुलामीचा आणि हातामध्ये हत्यार आहे लोकशाहीचा खून करण्यासाठी. निवडणूक आयोग ही एक सुपारीबाज संस्था आहे. मोदी शहांच्या सुपाऱ्या घेऊन राजकीय पक्षात फूट पाडणाऱ्यांना ती प्रोत्साहन देते आणि राजकीय पक्षांची खून करते. अशा पद्धतीने निवडणूक आयोगाचं काम चालू आहे. तर निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आता विधानसभा अध्यक्षांपुढे राष्ट्रवादीचा निकाल लागणार आहे. तो निकाल देखील शिवसेनेपेक्षा वेगळा नसेल असं आत्ताच सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीचा संघर्ष आता सुप्रीम कोर्टात सुरू होण्याची दाट शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.